चमचमीत झणझणीत भरले वांगी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं तीळ भाजून घेऊ. तीळ आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. त्याचा गोल्डन ब्राऊन रंग आला की मग आपल्याला काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर तीळ लवकर करपेल. तीळ गोल्डन ब्राऊन रंगावरती आलेले आहेत, तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याची साल निघायला लागली की मग आपल्याला ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच तिळामध्ये शेंगदाणे काढले तरी सुद्धा चालतील. असं पण आपल्याला ते एकत्रच वाटायचे, त्यामुळे एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. किटलीतली पळी 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे आपल्याला किटलीतल्या पळीने. तेल चांगलं असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी आधी तेलामध्ये चांगली फुटू द्यायची आणि मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. इथं मी छोटाच कांदा घेतला आहे, एकदम बारीक साईजचा छोटा कांदा. तेलामध्ये छान परतू द्यायचा आहे. कांदा थोडासाच घेतला आहे मी इथं. 1 टोमॅटो आणि पाव कांदा असं प्रमाण घेतलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि त्याला एक खूप छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे, कारण मला तरी पर्सनली कांदा जास्त आवडत नाही वांग्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. कांदा टोमॅटो नरम होतोय तोपर्यंत आपण इकडं वांग्यांचे देठ काढून घेऊ. त्याचे सगळे काटे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचे प्लस साईनमध्ये 4 भाग करून घ्यायचे आहेत. असं प्लस साईनमध्ये वांगं चिरून झाल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि वांगं पाण्यामध्ये ठेवताना त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे ती लवकर काळी होत नाहीत. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ आणि शेंगदाणे आपल्याला चांगले असे बारीक करून घ्यायचे आहेत. त्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला. इकडं आपला कांदा आणि टोमॅटो नरम झालेला आहे, तर त्याला एकदा असं चमच्याने मिक्स करून घेऊ आपण. नंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आणि इथं मी 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला घेतला आहे. यामध्ये मी जास्त कोणतेच मसाले घेतलेले नाहीत, फक्त घरगुती मसाला. दुसरा कोणताच मसाला यामध्ये आपण घेतलेला नाही. आता अर्धा चमचा मीठ आपण वांग्यामध्ये टाकून घेऊ, फोडणीमध्ये वांग्याच्या, आणि एकदम मिक्स करून घेऊ.
मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचं आहे फोडणीत, म्हणजे त्याला तेल सुटेल. फोडणीला तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण यांचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. इथं हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एकीकडे केलेला शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. इथे थोडी मिरची पावडर टाकली आहे मी, थोडंसं मीठ आणि थोडी हळद आणि शेंगदाण्याचा तिळाचा कूट आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा कूट वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. पूर्णपणे दाबून कूट भरायचा आहे आपल्याला. असं बोटाने वांग्याचं तोंड उघडून आपल्याला त्यामध्ये कूट भरायचा आहे. शेवटपर्यंत कूट गेला पाहिजे इतका दाबून भरायचा आहे आपल्याला तो. एक एक करून सगळी वांगी भरायची आहेत आपल्याला आणि ती कढईमधल्या फोडणीमध्ये टाकायची आहेत. एक एक करून आपण आता सगळी वांगी भरून घ्यायची आहेत आणि ती अशी फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. सगळी वांगी आता आपली भरून झालेली आहेत, तर आपण ती कढईमध्ये टाकू आणि अशी सगळी मिक्स करून घेऊ. वांगी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 2 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायची आहेत, म्हणजे ते नरम होतील, त्याला तेल सुटेल. तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याला किती तेल सुटलेलं आहे आणि वरतून अशी नरम पडायला लागलेली आहेत. तर आपण त्यामध्ये आता थोडंसं पाणी ओतून घेऊ. आधी मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं, म्हणजे त्याचा मसाला वांग्यामध्ये जातो. जो काही मसाला उरलेला आहे तो वाया जाणार नाही, म्हणून आधी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं आणि नंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं, म्हणजे लवकर उकळी येते आणि वांगं पटकन शिजलं जातं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाका. जर तुम्हाला पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाका, ग्रेव्हीमध्ये हवं असेल तर त्या प्रमाणात टाका आणि एकदमच सुक्कं हवं असेल तर पाण्याचा वापर कमी करा. कमी म्हणजे शक्यतो खूपच कमी करा जर सुक्कं वांगं हवं असेल तर. आता सगळ्यात शेवटी आपल्याला वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. आता वांगं एकदा मिक्स करून घेऊ आणि वांग्याला उकळी येऊ देऊ. आता आपल्या वांग्याला उकळी आलेली आहे, तर आपण 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवरती वांगं शिजू देऊ. तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याला किती छान अशी तरी आलेली आहे आणि एकदम परफेक्ट असं वांगं झालेलं आहे. पातळही नाही, जास्त घट्टही नाही आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वांगी मसाला बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.